आणि हरिभक्त महाराज विशारद भजन सम्राट आमचे मोतीराम भाऊ फळेकर हे सोपान महाराज फळेकर हे साथ देते। रंगी रंगे रे श्री रंग रंगे रे श्री रंग रंगी रंगे रे श्री रंग रंगी रंगे रे थोड़ा जास्त शरीर शरीर
Tá.
रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललाशे पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष धने लोही तुझा हा परिवार लोही तुझा हा परिवार धन दारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष धने अंतकाळीचा सोयरा तुका मने विटू खरा शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष धने ठाला महायोग पीठे तटे भीमारथ्यम परम पुंडलिकाय दातो मुनीन्द्रिय समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दासुदुगा नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकृती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारा हरिभेटी असो प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत सुप्रसिद्ध साधू देहोकर जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि अभंग हा उपदेश परपर प्रकापलेला आहे आणि अभंग हा वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने निवडलेला आहे विठाला विठाला चिंतन करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा आज वर्ष श्राद्ध पंडितराव किसनराव चौथाईवाले यांचं वर्ष श्राद्ध आहे आणि त्या निमित्तानं चिंतनाचा योग आलेला आहे आणि आमचे पाहुणे मंडळी आमंत्रित मंडळी वारकरी भूषण हरिभक्त पारायण आमचे सोमपान महाराज पौ फरकंडेकर यांनी हाकोला ओढून वेळेच्या अगोदर येऊन हजर झाले गावकरीच्या मंडळी वतीने हार्दिक अभिनंदन तसेच आमचे राजूभाऊ महाराज नवलगावकर प्रेममित्र त्यांनीही वेळेला येऊन उपस्थित झाले त्यांनाही गावकरीच्या मंडळीने हार्दिक अभिनंदन आमचे मृदंगाचार्य बालाजी महाराज मृदंग सम्राट गंगाखेडकर यांनी वेळेवर सोबत सगळं येऊन कार्यक्रमाचे शोभा वाढलेले आहे कृपया धन्यवाद आमचे साउंड सिस्टीम सुभाषरावजी सोनटके पिंपळगावकर आमचे न्यूट्यूबवाले बंधू वैभव जय हो वा वा जय हो त्यांचं नाव आहे महाराज आणि तेही पण हजर झालेले आहेत आपल्या छोट्याशा कार्यक्रमाला एवढे त्यांनी सहकार्य केलेलं आहे करावं थोडं त्याचं अभिनंदन विठाला करणं गरजेचं आहे करीत जावं वर्ष श्राद्ध आज पूर्ण झालेलं आहे त्यांना 1 वर्ष आणि आज त्यांचं जे काय पुण्य आहे काय असेल ते त्याला आज त्याची फलप्राप्ती होत असते गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे ज्या दिवशी आपण 10व्या दिवशी देव बापाला साहित्य देत असतो आतरायचं म्हणा पांघरायचं पायात चप्पल हातात काठी हे कशा करताना त्यांना 1 वर्षभर प्रवास करावा लागते आणि प्रवास करण्याकरताना ह्या गोष्टी आवश्यक असतात आणि आज त्यांचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या पुण्याहून काय त्यांच्या फलाची प्राप्ती आहे
कर्मा धर्मानुसार तो प्राप्त होण्याचा योग आलेला आहे. विठाला विठाला घातलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा महाराज उपदेश करत आहेत. गेले त्यांना उपदेश करत नाहीत, आहेत त्याला करणं गरजेचं आहे. प्रत्येक जीव जन्माला आलेला आहे तो एकेशी दिवशी जाणारच आहे. हा वेदांताचा सिद्धांत आहे महाराज, त्याच्यामध्ये काहीच खंत नाही. महाराज म्हणतात आज आपल्याला प्रथम चरणामध्ये उपदेश केलेला आहे महाराजांनी. भगवंताच्या हरिनामामध्ये रंगलं पाहिजे माणसानं. करा म्हणून परमार्थ करणं वेगळं आणि रंगून करणं वेगळं. रंगाचे दोन प्रकार आहेत महाराज. एक शुद्ध रंग आहे आणि एक अशुद्ध रंग आहे. अशुद्ध रंग आहे त्याचं नाव आहे संसार आणि शुद्ध रंग आहे त्याचं नाव आहे परमार्थ. माणसं जर खरंच हरिनामामध्ये रंगलं असतं तर महाराजांना हा अभंग घेऊन सांगायची काही गरज नव्हती. महाराजांनी समाजाकडे लक्ष दिलं. सर्व समाज हा प्रपंचामध्ये रंगलेला दिसला महाराजांना. रंगतात ज्याच्यामध्ये रंगतात ते खोटा रंग आहे. अशुद्ध रंग म्हणजे खोटा. मग रंगणं गरजेचं आहे. आपण जरी परमार्थ करीत असलो तरी पण आपली धाव प्रपंचाकडे रंगण्याची आहे. प्रपंच कसा रंगवावं याच्यासाठी परमार्थ करणं अशुभ चिन्ह आहेत महाराज. बघा, परमार्थ हे आतला रंग आहे आणि प्रपंच हे वरला रंग आहे. आता माणसं वरल्या रंगाला भरतात की अंतकरणाला माणसं भरवतात. बघा, अंतरंगाला माणसं कोणीच भाळत नाहीत, तेवढे बाह्यरंगाला भाळतात. म्हणजेच बाह्यरंग म्हणजे संसार, अंतरी संसार आणि भक्ती भायात्कार. म्हणून अंतर विठाला विठाला करी गा पांडुरंग भगवंताकडे प्रार्थना केली. एक तर संताकडे प्रार्थना करा तुम्ही रंगतान बरं काय, आणि दुसरी पांडुरंगाकडे महाराजांनी प्रार्थना केली. पांडुरंगा असं करा आम्हाला की अशुद्ध रंगाकडे जाऊ देऊ नका, शुद्ध रंग व्हावे ऐसे करी गा पांडुरंगा.
शुद्ध रंग वावी रंगा. पांडुरंगाकडे प्रार्थना केली, देवा तुझ्याच नामामध्ये रंगणं हा जीवाचं येथे कर्तव्य आहे. म्हणून माणसाने होईन तेवढं परमार्थामध्ये रंगलं पाहिजे बरं काय. आणि खरं अंतकरणातून रंगावं बरं काय, त्याचं कल्याण आहे महाराज. नाहीतर आपल्या लहानपणी बघा ते रंगारी लोक यायचे, रंगारी यायचे आणि ते आमचे पटकेवाली मंडळ होती पहिली सगळी. एवढं भगवून ठेवायचं त्यानं महाराज पाणी उकडायला आणि विचारायचं, हा तुम्हाला कोणता रंग आवडतंय सांगा. मग त्याने रंग सांगायचा आणि त्या पाण्यामध्ये ते रंग त्यानं टाकायचा. वास्तविक ते अंगचा रंग नव्ह, रंगविलेला रंग आहे. आणि रंगविलेला रंग हा टिकत नाही, लक्षात ठेवा. पण प्रत्येकाने पटके रंगवायचे. 4-6 महिने गेले, अजून पहिले व्हायचे, अजून पण सुरूच कार्यक्रम महाराज. तसंच आहे आपल्या व्यवहारामध्ये. भगवंताच्या चिंतनामध्ये रंगून गेलं पाहिजे. तर महाराज म्हणतात आता आम्हीच नाही तर महागले पुरावे सांगतात महाराज. कोण कोण रंगले होते. जगद्गुरु तुकोबाराय कमी श्रीमंती नव्हती, अजिबात रंगले नाहीत महाराज. आणि मागून काही दिवसांनी त्यांना दुर्दैवाने गरिबी आली नाही त्याच्याकडे. आणून भगवंताचं चिंतन आनंदानं करायचं महाराज. स्वतःची माय देखत न मेली महाराज, काहीच वाटलं नाही. का इकडे रंगलेले होते ना ते महाराज, आणि दोन होत नाहीत बरं काय महाराज. माझ्यासारखा महाराज म्हणेल मी संसारही रंगतो परमार्थ रंगतो. येडायस का काय तू, अजिबात होत नाही. एकच कोणतंही होणार. महाराजाने एकच केलं की परमार्थामध्ये रंगले. आणि म्हणून पांडुरंगाचं भजन अहोरात्र तुकोबारायाने केलं. आणि असे टाळची पुळे घेऊन भजन करत असताना महाराज एवढे रंगले की महाराजाच्या अंगावर येऊन पक्षी बसले. बघा पक्षी आपल्या जवळ येतात काय, त्यांना माहित आहे हे बैमान लोक आहेत, हे मारून खाला कमी करणार नाहीत. पशुवर विश्वास आहे पक्षाचा. कोणावर? पशुवर. बघा त्याच्या जवळ हलतात का, शिंगावर बसतंय, पाठीवर बसतंय, पाया खालून जात आहे, त्याला माहित आहे हे काहीच करीत नाही. मनुष्य एक असा आहे परमार्थ सोडा तर बदमाश आहे महाराज. पक्षाने ओळखले तुम्हाला आम्हाला. म्हणून तुकोबारायाच्या अंगावर ज्यावेळेला पक्षी बसले त्यावेळेस मात्र तुकोबारायाला असा आनंद वाटला. तर महाराज म्हणतात रंगला हे रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. सर्व अंगाने तुकोबारायाला रंग महाराज. म्हणून तुम्हाला आम्हाला रंगलेत म्हणून रंगायला सांगतात बरं काय. नाहीतर अमृताची गोडी पुढीला सांगशी आणि आपण पोवाशी मरून या, उपयोग होत नाही. महाराजांनी अगोदर केलं नंतर सांगितलं. अशी बरीच संतांची यादी आहे बघा. आमचे गोरोबा काका रंगणाराची यादी सांगालो, नाही सांगणार तुम्हाला, पण किती रंगले होते. व्यवसाय होता महाराज. व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित. व्यवसाय करायच लागत असतो बरं काय, करावं लागतं व्यवसाय. मला हे नाही म्हणायचं. महाराजांचा व्यवसाय होता. कुंभार म्हणल्यानंतर आमच्या राजूभाऊचे पाहुणे कुंभार गाडगे करणार. एक दिवशी असा आवा केला, चिखल जमिला, त्या चिखलामध्ये पाणी टाकून महाराज चिखल करू लागले आणि त्या चिखलाला तुडल्याशिवाय त्याचं गाडगं बनत नाही महाराज. तसं बाईनं ती पीठ हे तिमल्याशिवाय पदार्थ होऊ शकत नाही. उगाच पिठात पाणी टाकलं आणि टाकलं तयावर जमतंय काय, जमत नाही.
त्याला मेहनत करावं लागत असते. म्हणून जोकोबा महाराजांनी आपले गोरोबा काकाने मेहनत केली आणि त्याच्यावर नृत्य करू लागले. करत असताना भजन चालू होतं. किती भजनाला रंगले होते. अरे हातामध्ये चिपुळ्या, दोन्ही हात वर येतात आणि चिकुल तोडू लागले. चिकुल कमी पडण्याचा वाण दिसला. पत्नीनं पाण्याला जायचं ठरलं. पत्नीने सांगितलं, मालक लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी, नाही कोणी घरी सांभाळावया. लक्ष ठेवा महाराज याच्यावर, मी पाण्याला जाते. पण महाराजाचं लक्ष होतं का तिकडं? अंतरंगाला रंगून गेलेलं लक्ष नाही तिकडं. बाईने काय म्हणली ह्याची देखील आठवण नाही. आठव झाला शिवमेव पांडुरंग. आठव राहिला नाही. योगाने लेकरू बापाकडेच येणार किंवा आई गेली पाण्याला आणि लेकरू रांगत 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 महाराजाकडे आलं. आल्याबरोबर चिखलाच्या आव्यामध्ये चढलं. महाराज डोळे लावून भजन चालू होतं. नामदेव महाराज म्हणतात, नामा मने गोरा नाही देहावरी, सर्वस्त्रे निर्धारी पांडुरंग. देहारच नव्हते तर लेकरं तुळलेली कोणा खबर करावं. महाराज म्हणतात, माझ्या मध देहाची मना नाही चाड, आणि कुठे करू कोड अनेकाचे. त्यांच्याच देहाची चाड राहिलेली नाही. योगा लेकरू पाया खाली आणि तुडविलं आणि बाजूने दोन बाया जात होत्या. त्याच्या एका बाईनं बघितलं, अगं सकोबाई थांब बरं. काय झालं? तुला एक नवल सांगते म्हणजे. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवला वाटलं महाराज. आणि नवल करण्यासारखी गोष्ट आहे. स्वतःचा लेकरू पायाखाली तोडून ज्याचं भजन चालू होतं, नवल नाही काय? किती नवल आहे महाराज. पूर्ण नाही दृष्टांत बरं का सांगायचं मला, फक्त रंगले हेच सांगायचं होतं. किती रंगले की ते लेकरू त्याच्या पायाखाली तुडेला पत्ता लागला नाही, इतके रंगून गेले. म्हणून तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात, रंगी रंगी रे श्रीरंगे, काय भुललाशी पतंगे. बाबा अरे रंग तू परमार्थामध्ये. ज्या महाराजांच्या पायाखालू लेकरू ज्याचं भजन करून रंगलंय, त्या दिवशीपासून पांडुरंगाला करमत नव्हतं. महाराज संधीची वाट पाहू लागली. काय करावं माझ्या भजनासाठी. किती त्या माईची तळमळ होती महाराज. ज्याला बाई घागर घेऊन आली, लाल बंबाळ चिकोल झाला. बाई रडायला लागली, तळ करू लागली महाराज बाई.
पांडुरंगाच्या ध्यानामध्ये बसलं, इतकी तळतळ बाई करते, का करणार नाही, करणं गरजेचं आहे. फुलात फुल जाईचं, जगात प्रेम आईचं. इतकी आई प्रेमळ आहे. ते लेकरू आज सोडवल्या गेलेलं आहे. म्हणून आता मालकाला बोलली ते नाही सांगणार, काय झालं ते नाही सांगायचं. मला एकच म्हणायचं आहे, ज्याच्यासाठी पांडुरंग झुरू लागले, आता हे कधी मला संधी मिळेल. मग महापर्व काळावर चंद्रभागेला नामदेवाच्या कीर्तनाचं आयोजन. कुठेही काही करता येत नाही बरं का महाराज. ती संधी आणि समय असतो, समयानंच करावा लागतो संधीचा उपयोग. नामदेव महाराजाचं कीर्तन वाळवंटावर चालू. पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज कीर्तन करू लागले. कीर्तन करत असताना किती रंगले होते हे सगळ्यांनाच माहित आहे. आणि रंगल्याशिवाय परमार्थ साध्य होऊ शकत नाही. वेदांताचा सिद्धांत आहे महाराज. माणूस माणसाला काही फसेल हे की नाही. सांगू का तुम्हाला एक गोष्ट. दोन म्हातारे 80-90 वर्षाचे म्हातारे आणि सिटीला चाले रोडनं. नवयुवक मुलगा आमच्या गोपाळ महाराजांनी व्यवसाय पेपर विकण्याचा. पेपर घ्या पेपर, रुपयाला पेपर, पेपर घ्या पेपर, रुपयाला पेपर. ते म्हातारी दोन्हीने विचार केला. एक म्हणला, अरे घ्यावं काय पेपर, बघ तुला वाचत असलं तर बघू. पण त्याने सांगितलं 1 रुपया आहे माझ्याकडं, पण ते रुपये बंद आहे, ते दुकानावर कोणीच घेत नाही. रुपये चालत नाही, चालला पाहिजे. आता मागलचे पैसे आता चाललेत काय, चालू शकत नाही. काय उपयोगाचे आहेत ते. म्हणून त्याने सांगितलं बंद रुपये आहे, चालत नाही, मग आपण बघू उपयोग करून. कशावरून सांगलो तुम्हाला. कोण कोणला काही फसवायचे काम करीत असेल तर ते मला नाही मला सांगायचं. काही माणसं देवाला देखील फसवण्याचे कार्यक्रम करतात, पण ते 6 गुणाने संपन्न आहे. आम्हाला नाही कळत किती आम्ही त्याला फसवतो. कृत्रिम अकृत्रिम अन्यथा कृत्रिम त्या पांडुरंगाची शक्ती आहे, त्याला आम्हीही फसवायला जातो. मग ज्या वेळेला नामदेवाचे कीर्तन ते दोन्ही म्हातारे म्हणायला लागले, घेतला पेपर, आणि दोघांनी घेतला पेपर हातात घेतला, पैसे त्याला दिले आणि वाटायला चाले. चलता चलता दोघं एकोणकाला गद 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 हसू लागले महाराज. गळ्याला मिठी मारली, ह्याचा समला त्याच्या पाठीवर, त्याचा समला ह्याच्या पाठीवर, आणि एवढे रंगत गद 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 हसू लागले. त्या पोरानं असं बघितलं, एवढे म्हातारे हे का हसत असतील, असं काय नवल झालं माझ्याकडून. पळू पळूच पोरग गेलं महाराज. बाबा काय झालं हो, का हसता तुम्ही. एक म्हणला, अरे सांग खरं, जे झाले ते झाले, आता का हसता तुम्ही. 2-3 बारा विचारलं. त्यानं सांगितलं, तुला आम्ही फसविलं. म्हणजे काय केलं. म्हणले तुम्हाला आम्ही बंद रुपये दिला आणि पेपर घेतला. त्यानं सांगितलं रुपये बंद आहे तुमचा आणि पेपर कालचा आहे. विठाला कालचा पेपर आज काय काम करते. होय महाराज, कोणी वाचत आहे का. वाचत शाने म्हणते का माणसं हे की नाही. पेपर वाचवायत असेल त्याने घेतो. एक दिवशी ST मध्ये बसून प्रवास, एक जणाने पेपर घेतला आणि उलटच घेतला ना वाचू लागलं. म्हणलं काका मला देता का. हा मी कशाला घेतलाय म्हणलं. माझ्या सीटवर बसलेलं महाराज उरपाटा पेपर धरणच वाचू लागलं. असे काही माणसं. म्हणून मला काय म्हणायचंय, पांडुरंगाला फसविण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून तुकोबाराया भगवान पांडुरंग परमात्मा ज्या वेळेला नामदेवाचं कीर्तन वाळवंटामध्ये रंगू लागलं, महाराज असे रंगले कीर्तनामध्ये की भगवान परमात्मा ही तिथं येऊन नामदेव कीर्तन करी
महाराज म्हणतात नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. कोणाच्याही कीर्तनामध्ये नाचायला काही येड आहे का देव महाराज? देवाला दोन काम करायचे होते. एक तर नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये नर्ती करायचं होतं का हाही देहावर नाही एक, आणि दुसरी गोष्ट ह्या कीर्तनातून आपल्या काकाचा मुलगा द्यायचा होता त्याला. इतका चतुर भगवान परमात्मा आहे. देव चतुर चतुर. किती देव चतुर आहे महाराज? जाणूनी अंतरव्रत तसे चतुरात शिरोमणी गुणलावनाच ठाणे. चतुरात शिरोमणी गुणलावनाच ठाणे. हे मुकुट सकला माने नम्रतो चिरूप वावन्यतो नम्रतो चिरूप चतुरात शिरोमणी गुणलावनाच ठाणे. चतुरात शिरोमणी गुणलावनाच ठाणे. गुण लावण्याची घाले मुकुट सकळा मने धन्य तोचे ढोबा. इतका चतुर देव आहे. म्हणून भगवान परमात्माने ठरवलं आता आपणाला आपल्या भजनामुळे ज्याचं लेकरू वंश बंद पडलेलं आहे ते एक काम करायचं. आणि तिसरं काम ज्या आपल्या भजनासाठी आपल्या अन्नासाठी चोकोबा महाराजांनी आपल्या गोरोबा काकांनी हात तोडलेत ना ते एक काम करायचं. ठरवूया माणसाने ठरवून काम काय करू जाऊ. कार्यक्रम कसा करू जाऊ. हे कार्यक्रम नाही बरं काय महाराज तुम्हाला नाही. जन्माला आल्यानंतर काय करायचं हे ठरवी जाऊ. आधी ठरविल्याशिवाय कार्यक्रम सक्सेस होत नाही. भगवंताने ठरवूनच निघालते विठेवरून की दोन कामं आपल्याला नक्की करावं लागतात. हे म्हणून नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नृत्य करू लागले. मग इतके भगवान पांडुरंग रंगात आले की त्याच्या अंगावरलं वस्त्रही गेलेलं त्याला पता लागला नाही. नाचता नाचता देवाचा नाचता देवाचा नाचता नाचता देवाचा चंद्रभागे वाळवंते माझा माझा राजा भगवान परमात्मा रंगात आले. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीरदास महाराज म्हणले देवा थोडं देहावर या ना. पब्लिक आहे इथं एकटे नाही तुम्ही. वाळवंटाचा समुदाय अख्खा वाळवंट कच भरलेला आहे आणि हे काय सोंग आहे तुमचं. मग मंडळ लक्षात आलं. वा अरे मला भानच राहिलं नव्हतं. साधू संतांनी द्यायला भानावर आणलं महाराज. मला सांगण्याचं तात्पर्य अशी संधी कीर्तनामध्ये झाल्यानंतर गोरोबा काकाच्या दोन्ही पत्न्या तिथं आलेल्या होत्या.
मग गोरोबा काकाचे हात सगळ्यांनी कीर्तन करायचं कामच असतं, टाळी वाजवा. भगवंताचा नामाची टाळी वाजवा बरं, तर आमच्यासारखे महाराज वाजवा टाळी ह्याच्या नावानं कधीच म्हणत जाऊ नये महाराज. आणि सांप्रदायिक लोकांनी हे आपल्याला नाही सजत. त्याच्या नावाने टाळी वाजवा, ह्याच्या नावाने टाळी वाजवा, हे काय समाज कोणता आहे पाहा ना. हे काय राजकीय कार्यक्रम आहे का टाळी वाजवायला? कीर्तन करायचाच अधिकार आहे, वाजवा टाळी. म्हणा राम राम टाळी वाजवा, हाते नाचा डोला प्रेमी आपुलिया सोयते. म्हणून महाराजांचं काम आहे. त्यावेळेस सगळ्याला महाराजांनी टाळ्या वाजवायला सांगितलं. महाराज उभे होते टाळकऱ्यामध्ये, आमच्या काकासारखे राजभाऊ सारखे. अशा टाळामध्ये महाराज ज्ञानोबा माऊलीचं भजन करू लागले, तुकोबाराचं भजन करू लागले. इतके रंगले ते. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. अधिकारी होते महाराज. कसे होते? अधिकारी होते. त्याच्याकडे अधिकारी एक एक पदवी कमवलेली होती. तिथं आमची जनाबाई उभी होती, पण तिचा अधिकार होता. काय होता? चाली सांगायचा. ज्ञान देवा म्हणे बोला अभंग. महाराज जनाबाईचा अधिकार. मला काय असे अधिकारी महात्मे होते. आणि तेवढ्यामध्ये गोरोबा काकाला हाता नाहीत पण महाराजानं असं मनगट हाणं सुरू केलं. पांडुरंगाचं त्यांच्याकडेच लक्ष होतं. आलते त्याच्यासाठी. पांडुरंगाने विचार केला, सगळ्यांना हात करवर केलं, कोणी टाळे वाजवते, कोणी टाळ्या वाजवते, पण माझ्या काकाला माझ्यासाठी त्याने हात तोडलेले आहेत. हो, भगवंताला दया आली. महाराज काय करत नाही त्याला. करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची सई करीव आई मजवरी. आई करता येते त्यासाठी. भगवंतानी हात तिच्या छोट्या हाताला हात आले. महाराज बाईनं बघितलं मालकाकडे, गदगद गद हसायला लागल्या. पण ज्या माईचा मुलगा होता की नाही महाराज, दोन माया होत्या हे की नाही. एक प्रशुद्ध कालीची माय होती, एक नंतर दिलेली माय सावतर माय म्हणा की. पण जिचं लेकरू पायाखाली तुडं होतं की नाही, तिनं मालकाकडे बघितलं पण तिला हसू नाही आलं महाराज. तिला लेकरासारखं लेकराकडे ध्यान होतं. एक हसू लागली. बरं झालं म्हणले, आमचा व्यवसाय चालू झाला, मालकाला हात आले, उद्या आम्ही आनंदानं जगू. पण जिचं लेकरू पायाकासाठी गेलेलं होतं ना, तिच्या डोळ्याला अश्रू होते. म्हणून भगवान पांडुरंगाने तिच्याकडे पाहिलं. अरे म्हणले एक राहिलं, आता ही बाई रडती, समजायचं कशाला? कशाला समजेन ही बाई? काय दिलं म्हणजे समजून सांगा. ज्या बाईची लेकरासाठी गरज आहे ना, ती काही दिलेलं दुसऱ्याला समाधान होणार नाही. बघा, एखाद्या माईचं लेकरू चुकावं, यात्रेला गेलो लेकरू चुकावं, आणि त्या माईला मंत्री भेटले तिथं यात्रेला आले. म्हणले आजी माय तुला हे 2 लाखाचा पाकिट देतो म्हणले, तो डोळे तू पुस बरं आणि रडू नको. हेड घालावं म्हणजे त्या 2 लाख पाकिटाला. तिला काय पाहिजे? फक्त तिला लेकरू पाहिजे महाराज. म्हणून भगवान परमात्माने उठविले मुले
कुंभाराचे भगवान परमात्माने तेही मूल उठून दिलं. मी कशावरून सांगितलं तुम्हाला की एवढे ते लोक परमार्थामध्ये रंगले म्हणून तुम्हाला आम्हाला अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. उपदेश करतात रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे. राजा अरे तू करतोस ना, तुला भूल पडलेले राजा, हे चुकीचं आहे तुझं. मला सांगा संसारामध्ये कितीही कष्ट केले असतील अध्यात्माच्या दृष्टीतून ते वाया जातात. म्हणजे ज्याच्यासाठी करता हो तेच महाराजांना वाया सांगितलेलं आहे. म्हणून पांडुरंगाच्या परमात्माच्या नामामध्ये रंगा आणि तुम्ही संसारामध्ये भुलू नका. संसार फार वाईट आहे महाराज. संसाराच्या अंगी अवघेची व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन एक परपंच असा आहे की माणसाला महाराज हलवू देत नाही. ते की माणूस भुलल्या जातो. बघा एखाद्या माणसाला रानभुलू व्हावं, प्रत्येकाचा अनुभव होत असते महाराज. मला एकदा झालं होतं. खोटं लोकांचं कशाला सांगावं. राणी सावरगावावर शिरसमेन आलो, राणी सावरगाव उतरलो. आता मग बस स्टँडकडे जावा का नाही, ऑटोनं आलो. तो ऑटो पॉईंटला उतरलो, डायरेक्ट गंगाखेडचा रस्ता धरला. एक आवडभर पुढे गेलो. अरे मी इथे गेल्यानंतर तर बस स्टँडला काय पाहिजे, पुढे तर काही घर नाही, काही नाही. राजभाऊ सारखा तो कोणी म्हैशी घेऊन शेतकरी येत होता. 4 वाजले होते. म्हणजे महाराज इकडे कोणीकडे जायचं तुम्हाला, कोण्या गावचे तुम्ही. मी म्हणलं बरबडीचं आहे. कुठं जायचं आहे म्हणजे सावरगावला. मग इकडे कुठे निघाला म्हणले, हे तर गंगाखेडचा रस्ता आहे की. माहीत नव्हता काय, माहीत होता पण भूल पडली महाराज. तसा प्रत्येक जीवाला भूल पडलेली आहे. म्हणून दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे अभंगाच्या पूर्वार्धामध्ये. काय भुललासी पतंगे काय भुललासी पतंगे भुललासी पतंगे काय भुललासी हे रंगी रंगे रे सिरंगे रंगी काय
भुललाशी पतंगे. महाराज म्हणतात दृष्टांत दिला. कसा भुलला बाबा? एखाद्या पतंगासारखा. पतंग म्हणजे सगळ्याला कळालं की कळायचं नाही बरं काय का. आता दिवे नाहीत, दिवा असणार लोकांना लवकरच कळायचं पतंग. घरामध्ये पाकळी आली की माणसं सावध राहायचे. अरे आता हे दिवा इजविते आणि दुसरी काडी अजून एक लागते आपणाला. इतकी बारीकी होती महाराज पहिले संसारामध्ये. आता काही पतंग कळणार नाही का, ते का लाईट इजवणार नाही. काय करणार लाईटला ते. म्हणून हे पतंग काय करतो, त्या दिव्याचं त्याला स्वरूप देखवत नाही. त्याला एकच वाटतंय मी मरतो ह्याच्यामध्ये समाधान नाही बरं काय. मी मरतो ह्याची भीती नाही, पण ते दिवा विजवलं पाहिजे. असे काही माणसं या नमुनेच असतात बरं का महाराज. काही माणसाला आपल्याला बसायला घर नाही याचं दुःख नाही हो, पण दुसऱ्यानं घर बांधले ना याचं दुःख आहे. आपण भीक मागतो, आपल्याकडे काही नाही ह्याचं काही दुःख वाटत नाही, पण पुढचा समोर गेलेला देखवत नाही. असे काही समाजामध्ये माणसं आहेत महाराज. कधीही आपल्या मनात आपण तर वाटोळ करूच नाही, चिंतूच नाही, पण आपल्या मनात देखील येऊ नये की आपण ह्याचं वाटोळ करावं. भला किसी का कर न सको, बुरा किसी का मत करना, इश्क नहीं बन सकते बात बनती रहना. भला किसी का कर न सको, बुरा किसी का मत करना, काय म्हणजे हो भला किसका करणार. महाराज म्हणतात अरे ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये दुसऱ्याचं भलं हो वाटत असेल त्या दिवशी तुमच्या चांगलेपणाला सुरुवात होते. ज्या दिवशी तुमच्या अंतःकरणामध्ये एखाद्या बसेल तर वाईट वासना निर्माण झाली असेल याचं वाटोळ व्हावं तर त्या दिवशी आपलं वाटोळ्याला महत्त्वाला सुरू होतात असे लक्ष ठेवा. याचं नाव आहे परमार्थ. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात राजांनो असं तुम्ही पतंगासारखी भुललाव बरं काय. जसं पतंग काय करतो झेप घालून असे 5 विषय येतं. शब्द स्पर्श रस रूप गंध असे 5 विषय. 5 विषयानं 5 लोकांचा घात झाला. सगळ्याला माहिती अध्यात्माचा विषय आहे. पतंगाचा रूपामुळे घात झाला, स्पर्शामुळे हातीचा घात झाला हे की नाही. असे 5 लोकांचा घात झालेला आहे. विषयामुळे एवढा विषय अनावर आहे ते जाऊ द्या तिकडे कशाला जायचं आपल्याला. तर महाराज म्हणतात असं भुलू नका. कारण का असं भुलण्यामध्ये तुमचा वेळ निघून चालाय महत्वाचा. म्हणून तुमच्या लक्षात असावं की आपल्याला एक दिवशी जायचंय ना हे लक्षात असावं. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात
अभंगच्या दुसऱ्या चरणामध्ये शरीर जायाचे ठेवणे करीशी अभिलाष धने. राजा, शरीर जाणार आहे तुला माहित आहे का नाही? माहित हो, आम्ही वर्षातून बरेच लोक घालतो, पण आपल्या लक्षात राहत नाही की एके दिवशी आपल्याला जावं लागणार आहे. शरीर जायाचे ठेवणं जायसाठीच आलेलं आहे. सांगू का तुम्हाला, अजून ज्या दिवशी जन्माला आला ना त्या दिवशी नोंद दिलेली आहे की तारीख दिलेली आहे, तारीख फिक्स आहे महाराज, आणि त्या तारखेला हजर व्हावं लागते. हे प्रत्येकाच्या लक्षात असावं. का लक्षात राहत नाही ह्या प्रपंचामुळे, म्हणून महाराज सांगावं लागते महाराजाला शरीर जायाचे ठेवणे. कोणीच राहत नाही बरं का. इथं राहायला कोणी आलेलं? 9 मर गए 10 मर गए हाती मरोगी, जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. कोणी राहणार नाही, सगळे जायलाच आलेले ते लक्षात ठेवा. म्हणून आणि ज्या शरीर जाणार आहे त्याच्या पुढचा जे आपण विचार करतो किती खोटा आहे. थरीशी अभिलाष धने, धनमेने व्यर्थ. महाराज ओळी आहे बघा. देहात धनाचा धरित अहंकार, तवस देहेची आहे क्षणभंगूर. माणसं पैशाचा अहंकार करतात गडे, कधीही करीत जाऊ नये महाराज. काही लोक आम्हाला गाव कीर्तनला गेले की नाही, घरी चहा प्यायला जातात महाराज. कुठलंच काही विचारत नाहीत, गात्यातलं नाही, भागवतातलं नाही, रामायणातलं नाही, ज्ञानेश्वरीतलं नाही, काही नाही, सगळं आपलं. महाराज काहीच नव्हतं पहिलं, मग आता काय जे एवढं दिसतंय ना हे सगळं येणं केले म्हणणं. मोठेपणा सांगतात धनाचा. महाराज लोकांपुढे सांगता नाही, कारण का रावणासारख्या इष्टिटीची ह्याने बुकना केलेलं असतंय, म्हणून तुमचं ह्याला गोड लागत नाही. कसं होते बघा, महाराजापुढे असे काही सांगणं म्हणजे अशक्य गोष्टी आहेत ना, त्याची मूर्खपणाचे लक्षणं सांगितले त्याच्यामध्ये. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकले जरा याची सर्वनी की सुख निद्रा अंतोरली विंगळाची या. अरे इंगळाच्या बाजूवर कुठे सुख लागते काय? कल्पना सुखाची करता तुम्ही, पण सुखीचे माय बाप. म्हणून शरीर जाणार आहे हे लक्षात असावं. ह्याच्याबद्दल काही अभ्यास करायची गरज नाही, पण ज्याच्यासाठी आपल्या पाठीमागे काही लोक आहेत की नाही त्याच्याबद्दल माणसाला गड्डा असतो. त्याच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुझा Oh
महाराज म्हणतात नव्हे तुझा हा परिवार धन दारा क्षणभंगूर. बापू तुला दिसते की ना तुझा परिवार कुठपर्यंत आहे रे. काही माणसाला परिवाराचं भूषण राहते बरं काय महाराज. आमच्या घरामध्ये 70-75 मतदान आमच्या घरचंच आहे. मग काय करतो तू घरचा असं करून करून काय करणार सांगा की. ते आमच्या यादीत बसत नाही. आमच्या यादीत बसलं पाहिजे का. अरे आम्हाला माहित आहे रावणाचा परिवार किती होता. आम्ही रोज सांगणारे माणसं तुझ्या 4 माणसाचा परिवार आम्हाला कशाला सांगायलास. म्हणून हा परिवार आपला नाही. परिवार कुठपर्यंत आहे जोपर्यंत तुम्ही व्यवहार चांगला करता त्याची सोय करता तोपर्यंत तुम्हाला माझं माझं म्हणतात. अतिशय तुमच्यावर प्रेम करतात. नानोबाऱ्या म्हणतात सवे धनाची पडल्या तुटी स्त्री वसवसोरे लागे पाटी. आता न आवडते तुमच्या गोष्टी रागे उडबडी फडफडोली. सब पैसे के भाई सब पैसे के भाई साथी कोई नहीं रे अपना पैसा निकल जाता कोई मानता सब भाई सब पैसे के भाई अपना साथ नाही कोई. सगळे पैशाचीच बरेच बर काय. म्हणून धनाचा कधीच अहंकार धरी जाऊ नये. परिवाराचा अहंकार धरू जाऊ नये. एवढा परिवार रावणाचा भाद्राच्या घरी 300 मतदान घरचं होत. 3 लाख मतदान घरचं होतं. किती 3 लाख 2,80,000 एवढा परिवार होता महाराज. मग ते तुमच्या आमच्या लक्षात असावं तेवढे होते. शेवटी वाट काय झाली त्याची. तुमच्या आमच्याकडे तरी असून असून तोळा 2 तोळे सोनं असेल. असून असून 10-5 लाख रुपये असतील. पण ज्या भाद्राचा गावात स्वर्णाचा होता काय गेलं त्याच्या संग हे इतके गेलं लक्षात घ्यायचे आपणाला. सांगा ते कवडी गेली नाही 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष जेथे विटेबंदी कोटी घरे जेथे काशानी तांबाचे 70 पंचनाचे 70 कोटी 12 लाख 8 कोटी घर रावणाचे किती होते महाराज 12 लाख 8 कोटी. असं काही इटकरीचे किती थोडे होते हो. पण 52 कसे सोन्याचे घर होते हे उदाहरण तुमच्या आमच्या पुढे आरसा आहे. राजा हो पहा त्याच्याकडं त्याचं काय झालं. तुमच्या आमच्या एका बैलाच्या अवताचं काय होईल उगा लक्ष करी जाऊ माणसानं. म्हणून परमार्थ करत असताना कधी तिकडं लक्ष धर जाऊ नये. हे नशिबानं होतच असते चलत असते महाराज. ते व्यर्थ गोष्ट जसं आंधळा गरुड आहे आणि त्याला पंख आहेत होय महाराज. काय काम ज्ञानोबाऱ्या म्हणतात आंधळ्या गरुडा पंख आहे ती प्रत्येक कोण्या उपयोगा ती. आंधळा गरुड आहे पंख आहेत पण गरुड आंधळा कुठे झेप मारणार तू. झेप मारत हिरीत पडावं लागल कोणा काठावर पडावं लागल पडून मरावं लागल महाराज. ते उपयोगाला येत नाहीत. तद्वत त्याप्रमाणे हे आपल्या मागलचा परिवार स्वप्नवत आहे. म्हणून हे परिवाराचा विचार केला जात नाही बरं काय. एकदा वेळ आपला झालेला आहे. परिवाराबद्दल सांगतो तुम्हाला.
भागवतातला दृष्टांत, ज्या वेळेला नक्र आणि गजेंद्र दोघं दुश्मन, मग गजेंद्राने झाडं खाऊन वरी जगायचं आणि नक्राने पाण्यामध्ये राहायचं. अशी 1000 वर्ष त्यांच्यावर काय जन्मोजन्मातलं वैर होतं महाराज. त्या ऋण, वैर आणि हत्या ह्या 3 गोष्टी भोगाव्या लागतात. कोणाचे पैसे बुडले की नाही महाराज, त्याच्यासाठी जन्माला यावं लागते, ते भोग फेडावं लागते बरं काय. वैर कोणा संग वैर करणं तेही भोग भोगावं लागतात. हत्या करणं तर चुकतच नाही. म्हणून त्या दोघांचे दुश्मन पण एके दिवशी त्या परिवाराने सांगितलं, चैत्र मास उन्हाळा, दुपारचे 12 वाजले, ऊन मी म्हणू लागलेलं आहे. आणि लेकरांना सांगितलं, बाबा आम्हाला पाण्याची सोय करा, पाणी नाही. पाण्याची सोय करा म्हणल्याबरोबर आता इथं पाणी नाही, काय करावं. आणि आपल्याला सरोवरात गेल्याशिवाय पाणी मिळत नाही. लेकरांना पाणी मागितलं, तुका म्हणे आम्ही मागावी पुरवावी. आणि लेकरांना मागितलं तर त्या बापानं पुरवा लागतं, त्याला म्हणावं बाप, नाहीतर शाप म्हणायला काही हरकत नाही. म्हणा विचार केला, नाही ऐकावं तरी आता लेकराचं कर्तव्य आहे, आपलं शास्त्र सांगतंय. आणि जावं पाणी पाजवावं तर आपला जीव जाणार आहे. महाराज, बाप आपल्या लेकरा करता मरत असतो. आणि आज बापाचाच विषय आहे बरं काय. बाप करी जोडी हो लेकराची ओढी, आपली कुरवंडी करोनिया. बाप आपल्या लेकरासाठी कुरवंडी करीत असतो, ते लेकराच्या लक्षात राहत नाही. असे बरेच बाप आहेत महाराज की त्याच्या अंगाला वस्त्र नव्हता, पायामध्ये जोडा नव्हता, असे लोक होते. पण ते आजकाळच्या ह्या आधुनिक मध्ये लेकराचं लक्षात राहिलं नाही. बापाचं कर्तव्य बापाने पार पाडावं लागतं. म्हणून बाप सागरामध्ये गेला, चला मला पाणी पाजवतो तुम्हाला. टक टक त्याला महाराज पाण्यामध्ये दुश्मन दिसू लागला. पण विषय असा आहे, कर्तव्य पार पाडावं लागतं, जबाबदारी आपली महाराज. म्हणून गेल्यानंतर सरोवरामध्ये गेला आणि जाऊन ह्याला सोंड्याला सगळ्याला पाणी पाजिलं. पाणी पाजल्याबरोबर दुश्मन महाराज वाट पाहूनच होता. सासो लागल्याबरोबर नक्र धावतच आला आणि आल्याबरोबर त्या नक्र गजेंद्राच्या पायाला पकडलं. सरोवरामध्ये वळून येऊ लागला, कारण त्याचं बळ जास्त झालं. म्हणजे परिसर त्याचा होता. बघा, मरक जरी कुत्रा असलं तर केवढेही कुत्रा त्याच्या गलीमध्ये जाऊ द्या, शेपटवरी करून अंगावर येते. आणि मोठं कुत्रा असलं तरी की नाही, त्याला वाटतंय आता आपण त्याच्या इथं आलो, त्याच्यावर झेप घालणं आपलं कर्तव्य नाही. म्हणजे परिसराची ताकद सांगतो तुम्हाला. म्हणून त्याच्या परिसरात ताकद होती, त्याने ओढून दिलं. आता बघा, पाण्याच्या वरी तुम्ही 12 टनाचं लाकूड टाका, एक सुतळी बांधून ओढा, तुम्ही तुमच्या पाठीमागच येते. त्याप्रमाणे नक्राला ओढून येऊ लागलं गजेंद्राला. गजेंद्र असं महाग परतून पाहिल्याबरोबर पत्नीला, सगळ्या लेकराला त्याने हाक मारली. परिवार सांगावलं तुम्हाला, अरे माझ्या दुश्मनानं धरलेला आहे मला, आणि या आणि मला एकदाला सोडवायचं करा. लेकराला वाटलं बापासाठी आपल्याला जीवन बर्बाद केले ना, मग आपला झाला काय घोर आहे. आईनं आवरलं त्याला, ए थांबा मला जाऊ नका, काका वय झाले त्याचं, आता काय राहिले त्याचं. तुम्ही तरणे ताटे, तुम्हाला लग्न होणार, लेकरं होणार आहे, तुम्हाला काहीतरी बघायचंय, जाऊ नका. जाऊ दिलं ना लेकरायला.
नाही रे नाही कुणाचे करू अंती जाशील प्राण्या माझे माझे म्हणून महाराज सांगतात राजानो माझं माझं तुम्ही ज्याला म्हणताना ते तुम्हाला एक दिवशी धोका देणार आहे आणि तुमच्या सोबत येणार नाही आणि तुम्हाला सोडणार नाही महाराज. म्हणून तुम्ही याच्यासाठी आपले आपले सावधगिरीने परमार्थ करा, भगवंताची शरणागती करा. म्हणून महाराज म्हणतात गजेंद्राला हाक मारली कोणीच आलं नाही. विचार केला ज्याच्यासाठी मी आतापर्यंत आयुष्यामध्ये देहाची पर्वा केलेली नाही. हो उन्हाचं रान केलं, पायाला जोडा नाही, अंगावर वस्त्र नाही, ह्याची भरोभरती केली आणि माझ्याकडे कोणी पाहायला देखील तयार नाही. म्हणून त्याने विचार केला पशुने. महाराज बघा पशुने अंदाजा काढला देवाचा, माणसाने अंदाजा काढला नाही. आता काय कमी आहे मला कोणाला सांगा बरं. काहीच कमी नाही कोणला, पण कोण देला असेल हे याचा अंदाजा काढत नाही. पशुने अंदाजा काढला 3 ऋतू होतात, उन्हाळा हिवाळा पावसाळा. पूर्वेकडून सूर्य उगवून पश्चिमेकडे जातो त्यार्थी कार्य होतं त्यावेळेस कोणीतरी करता पाहिजे. करता असल्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. म्हणून आज कार्याला करता आहे किसनराव चौथावले, म्हणून कार्य आहे. मला म्हणायचंय काय करायचंय, करता असल्याशिवाय कार्य होणार नाही. हे पशुने अंदाजा काढला, त्याला एवढं होतंय ना, मग कोणीतरी कार्य करणारा असला पाहिजे एवढा विश्वास ठेवला. आणि दुश्मन वडू लागला. आपल्या सोंडाने एक कमळाचं फूल घेतलं आणि कमळाचं फूल घेऊन अंदाजाने विचारलं, अरे कोण ब्रह्मांड चालक आहे ना, त्याला हाक मारतो, त्याने यावं आणि मला सोडवावं. कोण तो होईन ब्रह्मांड चालक, हके सरशी हाक देईल, हके माझ्या हक्याला हाक देईल ना. महाराज गजेंद्रानं सगळ्याची आशा सोडी. सांडोनी समस्ताची आस, पाहुनी वैकुंठीचा वास, राजे उचलूनी राजस, आव परेश म्हणे वेगे. देवाला फूल फेकलं महाराज. हा म्हणून फूल फेकला देवाला. देवाने ते गजेंद्र लक्ष्मी आई साहेब पाय चोपत होत्या, थांबलेले होते. तेवढ्यामध्ये भगवान परमात्मा निघाले. लक्ष्मीने विचारलं, अहो कुठे निघाला तुम्ही? बघा हा तो गजेंद्र, ती तो लक्ष्मी. इतक्या वेळामध्ये आले आणि गजेंद्राची सोडवणूक केली, त्याचा उद्धार केला.
तुमचा सोयरा तुका मने तो धरा हृदयाचे ठेवणे ऋषी अभिलाष धने वेळ झालेला आहे. या आमच्या भजनी मंडळीसाठी एक 10-5 मिनिटं वर गेले असतील तरी क्षमा करतो. वेळ झालेला आहे. अभंग खूप बोलण्यासारखा आहे. महाराज म्हणतात अंतकाळाचा पांडुरंग सोयरा आहे. सोयरे धैर्य संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक पांडुरंग शेवटचं गोड करणारा पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आजचं निवेदन पंडितराव किशनराव चौथाईवाले त्यांचे सुपुत्र किशनराव पंडितराव चौथावाले त्या एकुलता एक मुलगा पण त्याने आपल्या बापाचा 88ने कार्यक्रम ठेवलेला आहे. एक पुत्र पुरी कोटी कुळ्या उद्धरी. महाराज मायबापाची सेवा केल्याने काय होते सांगू का तुम्हाला. आपल्या कुळाचा आपला तर उद्धार होतो पण आपल्या कुळाचा उद्धार होत असतो. म्हणून त्यांनी केल्यानंतरही सेवा करायचं त्यांना बुद्धी सुचली. म्हणून त्यांच्या कोटी कोटी धन्यवाद. वेळ झालेला आहे आणि पांडुरंगाचं चिंतन झालेलं आहे. एकदा ज्ञानोबराचे भजन करा लगेच सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर